नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा, निकाल पुढे ढकलल्यावरून टीका करणाऱ्यांना निवडणूक आयोगाचं थेट उत्तर, तर सगळे निर्णय कायद्याच्या अंतर्गतच, निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट. पालिका निवडणुकींसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी. 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 इच्छुक, तर गेल्या 15 दिवसात 1800हून अधिक मुलाखती झाल्याची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार खासदार संजय राऊतांची भेट. संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता राज ठाकरे राऊतांच्या निवासस्थानी जाणार. आमच्याविषयी धूळफेक केली, आता मात्र लाचारीची आली आहे वेळ. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी पी अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार. पीएमओ होणार सेवा तीर्थ, तर राजभवन आता लोकभवन होणार. मोदी सरकारकडून शासनातील कर्तव्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या भावनेला अधोरेखित करण्याकरता हा निर्णय. डीआरडीओकडून लढाऊ विमानांमधल्या एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी. हवाई दलाकरता अत्याधुनिक क्रू एस्केप प्रणाली. पुतीन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी रशिया आणि भारतादरम्यान मोठ्या संरक्षण व्यवहाराला मंजुरी. एकमेकांच्या सैन्य तळांचा दोन्ही देश करू शकणार वापर. युद्ध सराव, सैन्य सामुग्रीमध्येही वाढणार सहकार्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्हाला बदनाम करणार यांच्या बॅनरवर सोनिया गांधींचे फोटो कसे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती, शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे, असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता. जे अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवारांच्या मांडीला लावून बसलेले आहेत. आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेली, काँग्रेस सोबत गेलेली नाहीये. त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली, विश्वासघात केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली. परंतु आता या ज्या काही नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्या आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत. म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिघे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी. म्हणजे ही सगळी लाचारी ही सत्तेसाठी चाललेली आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात. विद्यापीठाच्या पदवी आणि पदविका प्रथम वर्षाकरता प्रवेशपूर्व अर्ज भरण्यास विलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठानं दिलासा दिला आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता त्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे सुमारे 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं वर्ष वाया जाण्याचं टांगती तलवार किंवा भीती ही दूर झालेली आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 10 नगरपालिकांच्या निवडणुकीकरता काल मतदान पार पडलं. 10 नगरपालिकांपैकी सर्वाधिक 85.35% मतदान माथेरान नगरपालिकेकरता झालं, तर मुरुड जंजिरा नगरपालिकेकरता 73.89% मतदानाची नोंद झाली आहे. पुण्यातही आलिशान घरांच्या मागणीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे येत्या 3 वर्षांमध्ये पुण्यात आलिशान घरांच्या किमतीत 29% वाढ झालेली आहे. पुण्यात आलिशान घरांचा दर प्रति चौरस फूट 15,200 रुपयांवर गेला आहे. मध्य रेल्वेने नवीन वर्षाच्या सुरुवातीला दौंड आणि मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचं काम हाती घेतलंय. त्यामुळे 4 ते 25 जानेवारीपर्यंत काही मार्गांवरील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नागपूर, अमरावती, सोलापूर, लातूर, नांदेड, पनवेल या मार्गावरील सुमारे 15 येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
कोस्टल रोडच्या बोगद्यांच्या बांधकामाची गुणवत्ता तपासण्याकरता बोगद्यांमध्ये सेन्सर्स बसवण्याबाबत महापालिकेने विचार करावा अशी सूचना कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञान विषयक शिष्टमंडळानं केली आहे। या शिष्टमंडळानं मंगळवारी मुंबई किनारी रस्ता दक्षिण आणि उत्तर तसंच गोरेगाव मुलुंड जोडमार्ग प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली आहे। ठाण्यातील खड्ड्यांमुळे विविध अपघातात 18 जणांचा मृत्यू झालाय। हायकोर्टानं याची गंभीर दखल घेत पालिकेला फटकारलेलं आहे। रस्त्यांची तुम्ही योग्य ती देखभाल का करत नाही असा सवाल करत ही परिस्थिती सुधारण्याकरता पुढच्या मॉन्सूनची वाट पाहायला लावू नका अशी तंबी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं ठाणे महापालिकेला दिली आहे। मुंबई मेट्रोमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। मेट्रो रोडचे भाडे हे शालेय विद्यार्थ्यांकरता परवडणारे नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांकरता मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट अबुधाबी विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे। आठवड्यातील प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 3 दिवस रात्री 9:10 विमानसेवा असेल। या नव्या आंतरराष्ट्रीय मार्गामुळे व्यावसायिक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांना तसंच मध्य पूर्वेमध्ये असलेल्या हजारो कामगारांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी आणावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर 2 महिन्यांनी सुनावणी होणार आहे। 6 फुटांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावातच करा असे स्पष्ट आदेश जुलै महिन्यातच सगळ्या महापालिकांसह अन्य स्थानिक प्रशासनांना न्यायालयानं दिले होते। या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं। पुणे महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नदी सुधार योजनेच्या खर्चात 74 कोटींनी वाढ झालेली आहे। यापूर्वी महापालिकेनं प्रस्तावित कामांपेक्षा अधिक कामं करणं गरजेचं असल्याचं महापालिकेच्या प्रकल्प विभागानं स्पष्ट केलं होतं। या खर्चाला महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। जलवितरण सुधारणा कामांतर्गत आर दक्षिण विभागातील कांदिवली पूर्व परिसरामध्ये जलवाहिनी जोडणी, जुनी जलवाहिनी खंडित करण्याची कामं हाती घेण्यात येणार आहेत। ही कामं गुरुवार 4 डिसेंबरला दुपारी 1:30 वाजल्यापासून शुक्रवार 5 डिसेंबरला सकाळी 7:30 वाजेपर्यंत केली जाणार आहे। त्यामुळे आर दक्षिण विभागातील ठाकूरगाव, समतानगर, चिखलवाडी आणि जानूपाडा या परिसराचा पाणीपुरवठा पालिकेकडून पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। तर ठाणे महापालिकेच्या शहर विकास आणि प्रदूषण नियंत्रण विभागानं 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकूण 377 बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली। यापैकी 73 ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं आढळलं। ठाणे महापालिकेनं नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे। 18,15,000 दंड वसूल केलेला आहे। वाढत्या हवा प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याकरता पनवेल महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार शहरातील सगळ्या प्रभागांमध्ये तपासणी, कारवाई आणि यंत्रणांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे। महापालिका प्रशासनानं प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पालिका क्षेत्रातील 169 बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत। नालासोपारा पूर्व प्रगतीनगर परिसरामध्ये ड्रग्ज माफियांनी हैदोस घातला। पुणे शाखा 2च्या पथकानं अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला रंगेहात अटक केली। तुळींज पोलीस ठाण्याच्या 100 मीटरच्या आत ही कारवाई झाल्यानं तुळींज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगर परिषद निवडणुकीमध्ये तणावपूर्ण वातावरण बघायला मिळालं। शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र डोहे यांनी भाजप कार्यकर्ता गजानन कुलकर्णी यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं। आयएएस अधिकारी कल्पना भागवतनं चक्क माजी कुलगुरूंकडूनच आयएएस असल्याचं सांगून पैसे उकळल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे। या प्रकरणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा माजी उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शहाबुद्दीन नसीरुद्दीन यांचा सिडको पोलिसांनी रात्री उशिरा जबाब नोंदवून घेतला। संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडी या परिसरामध्ये साक्षी मंगेश पवार या महिलेवर बिबट्यानं हल्ला केल्यावर महिलेनं धाडस दाखवले आणि बिबट्याला पळवून लावलं। शहापूरच्या खर्डीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जातं। या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केलेली आहे। ठाणे महापालिकेच्या शहर विकास आणि प्रदूषण नियंत्रण विभागानं 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकूण 377 बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली।
यापैकी 73 ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं आढळलं. ठाणे महापालिकेनं नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून 18,17,000 दंड वसूल केला आहे.